हाय हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग, सगळ्यांना जय भीम. कसे आहात सगळेजण? तर रात्री आहे ना 12 वाजेपर्यंत मी कंप्लीट ब्लाऊज शिवत होते. कारण का काल काय झालं की एक नवरी आलेली, मी तुम्हाला तो व्हिडिओ जो आहे तो येईलच, याच्या आधीचा व्हिडिओ जो आहे तोच आहे. तर ती जी मुलगी आहे ना तिचं मागच्या महिन्यात लग्न झालेलं होतं आणि ती ब्लाऊज टाकायला आलेली होती. तिला जायचं होतं तिसगावला आणि आलेली होती ती मुंबईवरून. तर 7 ब्लाऊज जे आहेत ते तिने काल टाकलेले आहेत. तर तिच्याबरोबर मी बोलत असतानाच कस्टमर आलं. त्यांनी ब्लाऊज टाकलेला होता 6-7 दिवसापूर्वी आणि त्यांच्या घरी होता लग्न. तर माझ्या लक्षातच नाही की त्यांच्या घरी लग्न आहे आणि ना तिच्या भावाचंच लग्न होतं आणि मग ब्लाऊज जो आहे तो माझ्या लक्षात नाही आणि मग मी घाईघाई तो कटिंगला घेतला ब्लाऊज रात्री आणि रात्री तो ब्लाऊज जो आहे तो कंप्लीट केलेला आहे. तर हा ब्लाऊज कसा वाटतोय हे बघा. ही आहे डिझाईन. तर ही डिझाईनसुद्धा चॅनलवरती अपलोड होणार आहे, ते बघा. तर अशा पद्धतीने आपण डिझाईन बनवलेली आहे. याला इकडे मणी पण लावलेले आहेत बघा आणि याला इकडे ना बघा. तर हे आहे ना बाईला म्हटलं इकडे असे कट करण्यापेक्षा, आता तेवढा वेळ पण आपल्याकडे नव्हता म्हणून आपण ह्याला या पद्धतीने पॅच लावलेले आहेत बघा स्टोनवाले आणि ह्याला अगदी सूट होतात. साडीचा जो कलर आहे तो रेड कलर आहे म्हणून इथं रेड कलर लावलेला आहे आणि इकडे ते पॅच लावलेले आहेत. तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज जो आहे तो रात्री मला 12 वाजलेले होते. प्रिन्सेस कटमध्ये आहे हे बघा. हुक लावून मी तुम्हाला दाखवते, फिनिशिंग तुम्हाला कळेल ह्याची. तर तुमच्याकडे असे ब्लाऊज तुम्ही शिवता का? तर ह्या ब्लाऊजची तुमच्याकडे काय शिलाई आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे. हे बघा प्रिन्सेस कटमध्ये आहे आणि हेवी चेस्ट नाही आहे, डायरेक्टली 29 ते 30 साईजचा हा ब्लाऊज आहे. कमर तर अगदी कमी आहे, 23 इंचाचं या ब्लाऊजचं कमर आहे. तर हा ब्लाऊज रात्री आपण शिवलेला आहे. 12 वाजले होते मला हा ब्लाऊज आणि त्याच्यानंतर इकडे आहे ना हा ब्लाऊज जो आहे तो डबल तुकडा कटोरी हे बघा 44 साईजचा. तर ह्याच मापाचा अजून एक ब्लाऊज आपण स्टिच करणार आहोत, कटिंग करणार आहोत. तर तो मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे. न विसरता तो व्हिडिओ बघायचा आहे. खूप जास्त शिलाई आहे, शक्यतो कोणी हेवी साईजचे ब्लाऊज घेत नाही, हेवी साईजचे ब्लाऊज घ्यायला टाळतात आणि त्यातल्या त्यात डबल कटोरी असला तर विषयच म्हणजे कसं शिवायचं काय त्यांना प्रश्न पडतो. तर तो ब्लाऊज जो आहे तो मी टाकणार आहे ना कटिंग, तेव्हा तुम्ही न विसरता ती बघितली किंवा अगदी व्यवस्थित बघितली तुम्हालासुद्धा शिवता येईल. ह्या ब्लाऊजची शिलाई खूप जास्त आहे. 44 साईजला अस्तर पण खूप लागतं आणि त्याला वेळ पण खूप लागतो कटिंगला पण स्टिचिंगला पण. त्याच्यानंतर आता ही जी काल आलेली कस्टमर होती बघा, ही बघा. तर हिची आहे ना, तर हिची साडी आहे ना गोल्ड कलरची आहे. हे बघा गोल्ड कलरची साडी आहे. तर मी काही साडीतला तुकडा काही घेतलेला नाही, कारण काय आहे ना साडी होती ना तर त्या साडीला साईडला लायनिंगचं नेसता भाग होता त्याच्यामुळे आणि नंतर मग साडी चालू झालेली. मग साडीचा कपडा काय घ्यायला आपल्याला चान्स नव्हता आणि दुसऱ्या साईडला डायरेक्टली पदराला टसल्स दिलेले होते. तर बघा मस्त आहे ना हा पण, हे बघा. तर हा ब्लाऊज आपल्याला कटिंग करायचा आहे आणि स्टिचिंग करायचं आहे. तर ह्याचं आजच सांगितलेलं आहे आपण. त्याच्यानंतर आधीचे पेंडिंग कस्टमर आहेत ते सुद्धा म्हणजे जे आपले रेग्युलर असतात रेग्युलर ब्लाऊजवाले ते पण खूप पेंडिंग ब्लाऊज काम पडलेलं आहे. तर म्हटलं चला सकाळी सकाळी, रात्री उशीर झालेला झोपायला, मी उठायलाही उशीर झाला होता एवढं लेट नाईट आणि लगेचच्या लगेच आपल्याला म्हणजे 12ला काम झाल्यानंतर लगेच काय 1 वाजला होता झोपायला. तर चला आता वेळ न घालवता आपण कामाला सुरुवात करत आहोत. तर बघा हे ब्लाऊज जे आहे ते आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण करून द्यायचं आहे. त्याच्यामुळे मी इथे माझ्याकडे ना डायरेक्टली तागेच मी आणून ठेवलेले आहेत अस्तरचे. ऐनवेळी आपली खूप फजिती होते, त्याच्यामुळे मी काय करते जे आपले जास्त चालणारे कलर्स आहेत ना ते सगळे मी आणून ठेवत असते. आणि हा ब्लाऊज जो आहे ना तो अगदी कमीत कमी वेळेमध्ये मी कटिंग पण केला आणि स्टिच पण केलेला. लगेच मी काय करते कटिंग केल्या केल्या ब्लाऊज जे आहेत ते स्टिचिंगला घेत असते. त्याच्यामुळे धागे निघणारे ब्लाऊज जे आहेत ते तुम्हीसुद्धा लगेचच्या लगेच स्टिचिंगला घ्यायचे आहेत. जास्त वेळ ठेवले ना मग त्याचे खूप धागे निघतात आणि माप जे आहे ते कमी पण होऊन जातं आणि फिनिशिंगसुद्धा दिसत नाही. तर हा ब्लाऊज जो आहे तो 44 साईजमध्ये आहे आणि तुम्हाला याची कटिंग जर का बघायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. तर ब्लाऊजची संपूर्ण कटिंग अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. 44 साईज हाईट आहे, 15-15.5 हाईट आहे ह्या ब्लाऊजची. तर म्हणजे तयार हाईट 15.5 इंच आहे. तर तो कशा पद्धतीने कटिंग करायचा आहे
आणि याची डिझाईनसुद्धा मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे. कोणी बघितली नसेल तर ती डिझाईनसुद्धा बघायची आहे. तर ब्लाऊजला तर डिझाईन करायला सांगितली, पण साडीतला अजिबात कपडा नव्हता, आपण काढलेला पण नव्हता, कारण काढायला चान्स नव्हता. तर मग अशा वेळेस तुम्ही काय जुगाड करणार आहात, तर फक्त काठावरती आपण जुगाड केलेला आहे. म्हणजे काठाच्या कपड्याला मॅच करून आपण ब्लाऊज जो आहे तो अगदी मस्त डिझायनर बनवलेला आहे. तर ती डिझाईन मी कशी बनवलेली आहे ती पण तुम्हाला मी व्हिडिओच्या एंडिंगला दाखवणारच आहे. तर अगदी सोप्यात सोपी ही कटिंग आहे आणि अगदी परफेक्ट ब्लाऊज बसतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, पण त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावे लागेल. आणि व्हिडिओच्या खाली मी ह्या ब्लाऊजच्या डिझाईनची लिंक पण देणार आहे, ती पण तुम्ही तिथे जाऊन चेक करायची आहे. प्लस तुम्हाला ह्याची बाही किती घ्यायची आहे, बाही रुंदी, हाईट किती घ्यायची आहे, प्रिन्स कटचं माप किती घ्यायचं आहे, कॅप हाईट किती घ्यायची आहे, सगळं तुम्हाला डिटेल माहिती ह्या ब्लाऊजच्या कटिंगमध्ये मिळणार आहे. तर व्हिडिओ कसे वाटतात नक्की व्हिडिओला कमेंट करायचं आहे आणि लाईकसुद्धा करायचं आहे आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायचे आहेत आपले व्हिडिओज. काल पण पाऊस आला होता, काल इकडे वीज पडली आणि आज तर बघा आज पण पाऊस आलेला आहे. बघा पोरी बाहेर येत आहे. पाऊस आला बाई, हे बघ पाऊस आला निधी, पाऊस आला. तर आज थोडासा पाऊस आहे, जास्त नाही आहे आज. काल खूप होता. तर मी तुम्हाला पाऊस किती चालू आहे ते दाखवते. आणि ही बघा यांना आहे ना, थांब बाळा, चला पडशा. आला पाऊस, नाचा नाचा नाचा, पाऊस आला ना. या 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 या. कोण आलं ग, तर कसं पाकते. पाऊस बघ ना किती भारी आलाय, जाय ना. या 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 या. तुला कळतं पाऊस, प्रमाण नाही कळत. घाबरत होते ते घरात. थोडासा पावसाचा आनंद घेतला आणि परत घरात आलेली आहे. तर ब्लाऊज जो आहे तो अर्धा झालेला होता. डिझाईन ही लास्ट एंडिंगपर्यंत आलेली आहे. तर तुम्हाला ब्लाऊजची डिझाईन कशी झालेली आहे हे मी दाखवणार आहे. तर मला कमेंट करून सांगा की हे बघा, हे तुम्हाला लटकनचा जो कपडा दिसतोय ना, हा कपडा आहे माझ्याजवळचा आणि ब्लाऊजचे बाहीला जे पॅरेट दिलेले आहे मॅच करून आपण ही डिझाईन जी आहे ती बनवलेली आहे. तर फायनल लुक जो आहे तुम्हाला एका सेकंदामध्ये लगेच बघायला भेटणार आहे. तर तुमच्याकडेही जर का अशा पद्धतीचा ब्लाऊज आला ना क्रिटिकल की डिझाईन बनवायची आहे, तर तुम्हीही ह्या पद्धतीने काहीतरी आयडिया वापरून ही डिझाईन तयार करू शकता. फायनली डिझाईन जी आहे ती रेडी झालेली आहे. कशी वाटते डिझाईन नक्की कमेंट करायची आहे आणि कोणाला बघायची असेल तरीसुद्धा कमेंट करा. बाय बाय, गुड नाईट सगळ्यांना.